बघा अजूनही त्या तोंडात भक्ष आहेच. आता काय करते मी, तर भक्ष काढायला लागलं. नाहीये काय होल वगैरे नाहीये. बघा त्याला भीती वाटली आणि त्याचं जे भक्ष आहे ते पूर्णपणे काढायला लागलं. कुठे आहे बघू दादा. हां निवांत बसलाय. त्याने बेंडपुळी खाल्ली. खाल्लेली आहे का पूर्ण गिळली? नाही तोंडात आहे का? काढत. अरे बेडू क्या बरोबर घ्या मागच्या माग काढून तुम्ही गाडी. पुढून कोणी हल नका. तुम्ही हे सगळे जे पुढचे लोक आहेत ना दादा, तुम्ही सगळ्यांनी इकडे थांबा. हा नाही ही नाही काढायची गरज. तुम्ही इकडे थांबा मावशी, इकडे थांबा. साप तुम्हाला बघतोय ना तो पळून जाईल. हां ओके. तर इथं बघा पायऱ्या आहेत मित्रांनो आणि इथे बाजूलाच यांनी काही कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि इथं साप जो आहे तो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने जे त्याचं भक्ष आहे ते गिळत आहे. आता तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवते मी. बघू शकता इथे जे आहे एक कोब्रा जातीचा जो साप आहे त्याने काहीतरी गिळलेलं आहे. बेडूक आहे बघा. तर पूर्णपणे त्याने गिळलेलं आहे. जे साप आहे, साप ज्यावेळेस भक्ष पकडतो त्यावेळेस तो तोंडाच्या बाजूने गिळतो आणि आता तो तोंडाच्या बाजूने त्याने पूर्ण गिळलेला आहे. फक्त पाय राहिलेले आहेत त्याचे. तर आपण जे आहे अशा प्रकारच्या कुंड्या आणि झाडे आपल्या घराच्या अवतीभोवती असतात आणि त्याच्यामध्ये खूप असे बेडूक लागतात जे फक्त रात्री बाहेर निघतात आणि दिवसा या कुंड्यांमध्ये असे लपून बसलेले असतात ते. आणि मग त्यांना खाण्यासाठी बिनविषारी किंवा असा विषारी साप आपल्या घराच्या आजूबाजूला येतो. तर ज्यावेळेस तुम्ही अशी झाडं लावता तर तिथे रोज तुम्ही साफसफाई ठेवा, नाही तर तिथे साफसफाई करताना पाणी घालताना काळजी घ्या. लोक जमलेत खूप सारे. हा खूप वेळचा साप आहे इथे भक्ष खात बसलेला आहे. आणि ह्या दादांनी आपला फोन केला आय थिंक. तर आता आपण तो खातोय त्याच्यामुळे आपण त्याला लगेच रेस्क्यू नाही करू शकत, कारण ते खूप मेहनतीने हे भक्ष पकडतात. आणि मी जर त्याला लगेच पकडलं तर ते जे भक्ष आहे तर ते काय करेन पुन्हा रिटर्न त्याला बाहेर वाढेल आणि मग त्याने एवढ्या मेहनतीने पकडलेलं भक्ष त्याला गिळता येणार नाही. त्यामुळं माझा प्रयत्न हा आहे की त्याला ते खाऊ द्यायचं आणि मग आपण त्याला रेस्क्यू करूयात. आता तुम्ही बघू शकता एवढे लोक जमले ते एवढे लोक त्याला एवढ्या वेळचे पाहते, पण तरी देखील त्याचं भक्ष त्याने अजूनपर्यंत पूर्ण खाल्लेलं नाही आहे. पण त्याआधी एकदा चेक करू. जर बिळ असेल तर तो पळून जाईल लगेच, त्यामुळे पहिल्यांदा चेक करावं लागेल. आयडिया आहे ना तिथे एखादं बिळ असेल तर डायरेक्ट बिळात घुसन तो. म्हणजे असं अलगद उचलून घ्या तिकडच्या तिकडं. हां उचलून घ्या अलगद. मग बकेट काढा आधी. हां घ्या उचलून घ्या, काय नाही टेन्शन घ्या, मी आहे ना. हां बघा नाही तर साप बदला गेलं येईन बरं का रात्री. चेष्टा केली मी. कुंड्या काढून घेतल्या. ते बघा अजूनही त्या तोंडात भक्ष आहेच. आता काय करते मी, तर भक्ष काढायला लागलं. नाहीये काय होल वगैरे नाहीये. हे बघा त्याला भीती वाटली आणि त्याचं जे भक्ष आहे तर ते पूर्णपणे काढायला लागलं. शिपटी आली माझ्या हातात, तिकडे बघू शकता तुम्ही. तर ज्यावेळेस भीती जाणवते त्याच वेळेस फणा काढतो मित्रांनो. तसा फणा काढत नाही साप. आणि इथे बिळे खरंच खूप जास्त आहेत. तो लगेच एखाद्या बिळ्यात घुसला असता. तो केवढूसा आहे आणि त्यांनी गिळलेलं भक्ष केवढे बघा. तोंडापेक्षा 4-5 पट मोठं भक्ष तो गिळू शकतो. तर आपण काय करू, तिकडे बॅग सेट केलेली आहे आपली, त्याला बॅगेमध्ये पॅक करून टाकू.
कोबरा आहे कोबरा. बॅग सेट केलेली आपली. फडी काढतोय. तुम्ही बघितली का फडी? गेला का? गेला काहीच नाही. कुठलं तरी आला असेल कारण असं गोबा केलेलं इथे ना एकदा चेक करा तुम्ही बिळ आहे का नाही. कारण बघा इकडं सगळीकडं तुमच्या आता गल्ली आहे मोठी. इकडं बघितलं इकडं पण गल्ली आहे. मोकळे सगळे ग्राउंड पाठीमाग मोकळं. मग पाठीमागून आला असेल कारण ते असं रोड खाली. हा इथं बेडूक लपलेला ना म्हणून तो आला.